जय महाराष्ट्र. मी संदेश देसाई, विभाग अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण सेना वर्सोवा. आज माझ्याबरोबर दोन व्यक्ती आहेत जे नवी मुंबई व राम मंदिर गोरेगाव येथे राहणारे आहेत. मागच्या महिन्यामध्ये त्यांचा मला थायलंडवरून फोन आला की हे तिथे अडकलेले आहेत आणि अँग्री सरदार नावाच्या हॉटेलने जे ओशिवरामध्ये आहे त्यांच्या मालकाने यांना थायलंड येथे घेऊन गेले. चुकीच्या पद्धतीने त्यांना पैशाची आमिष दाखवली गेली आणि हॉटेलमध्ये काम करण्यासाठी 5 जणांना भारतातून त्यांना थायलंड येथे नेण्यात आले. तिथून त्यांना बँकॉक येथे जॉब देतो अशी आश्वासनं दिली गेली. मे महिन्यामध्ये गेलेले व्यक्ती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडे तक्रार येताच आम्ही त्यांच्या अँग्री सरदार या हॉटेलला भेट देऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या भाषेत योग्य ती समज दिल्यानंतर आज 1 महिन्याने ते भारतात सुखरूप परतलेले आहेत. जे भारतीय आपल्या तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून परदेशात घेऊन जातात, त्यांचे सॅलरी मिळालेली नाहीये, त्यांची जी कुटुंब आहे ती त्यांची वाट बघत होते. अजूनही आशिष सिंग, चंदन सिंग, संदीप सिंग राणा हे 3 तरुण जे भारतीय आहेत, जे उत्तराखंड व दिल्लीचे आहेत, परंतु या मुलांना तिकडे थायलंड येथे ठेवण्यात आलेलं आहे. पुढच्या 15 दिवसात ते जर भारतात परत आले नाहीत तर अँग्री सरदार नावाचा ब्रँड आमच्या अंधेरी किंवा मुंबईमध्ये दिसणार नाही याची महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मी ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मेरा नाम लखन सिंह राणा और इनका नाम कमलेश यादव. हम लोग एंग्री सरदार ओशिवरा से हम लोग थाईलैंड गए थे. वहाँ पे हम लोग के साथ हम लोग ने वीज़ा भी नहीं लगाए और हमको सैलरी का बहुत प्रॉब्लम थी. और प्रॉब्लम आने के बाद फिर हमने सर से वीडियो कॉल में कांटेक्ट किए. फिर उसके बाद सर ने फिर हमको फिर 1 महीने के बाद यहाँ पर बुला दी. तो उसके लिए हम राज सर साहब और महाराष्ट्र नवनिर्माण सेना का हम आभारी धन्यवाद.